चला प्रतीक्षा. हाय हाय इतना सुकून. नागिन काकडी. बहुत तेज हो रहा है. काय रे नागिन. नागिन निघाली काय. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. फोटो मस्त आहे यार. व्ह्यू मस्त आहे याला काय. ए खाओ का आम्ही. फोटो काढू तुझ्यासोबत. तलाठी साहेब येत नाही भाई. बघ खाली. नमस्कार मित्रांनो. तर मी आलेला आहे गोंदिया विदर्भ मित्राच्या शेतामध्ये आलेला आहे आणि इथे भाताची शेती केल्या जात आहे. भाताची शेती शक्यतो कोकणामध्ये आपण बघतो पाण्याच्या ठिकाणी किंवा जे काही साऊथमध्ये. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. साऊथमध्ये जास्त भाताची पीक घेतात पण विदर्भामध्ये सुद्धा भाताचं पीक घेतात इकडे. तुम्ही बघू शकता. अरे कहना क्या चाहते हो. एकदम बारीक वाला लावतो आपण. तर हे जे आहे मवाचं झाड आहे. यापासून दारू बनवल्या जाते. विदर्भाची फेमस दारू गावठी दारू आपण म्हणतो. हे बघू शकता मवा आहे. हे खाली पडलेले आहेत काही बघू. तर हे बघू शकता हे मवा आहे. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? नंबर 1 वाचतो. हा वास नंबर 1 आलाय. जबरदस्त आहे. हा खरंच. पण ते कसं तांदळासारखं वास आलाय. इंद्रायणी तांदूळ असतात ना त्याच्यासारखं आलाय. तर याची दारू बनवली जाते. याला काय करतात. याला विकतात आणि विकून झाल्यानंतर दारू बनवतात. नाही म्हणजे याची प्रोसेस. अच्छा ही प्रोसेस विकायचं. फर्मेंटिंग करतात. याला वाळवून फर्मेंटिंग करतात. अच्छा तर गरम पाण्यामध्ये याचं ते उकळून दारू बनवतात याची. हा आहे मवा. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. चांगलं taste आहे यार याचं. पाण्यामध्ये नाही का भिजू घालतात. ते मवाचं काय म्हणतात याला मवा. आणि मग त्याची जी वाफ निघते ना. मवा फुल. तर मवाचं फुल आहे हे. याची टेस्टच चांगली लागली पण याच्यापासून दारू बनते. हाँ भाई कैसी लगी. आगे स्वाद. टेस्ट तर चांगली लागली मित्रांनो. हे पण हे नाही वाटतं. हे कशाच मवाचं. भाई मुझे माफ कर दो भाई. मेरे मुंह से निकल गई गलती से. आज सुबह कभी किसी को मवाचं झाड. भाई. प्यारी समझ गई. गोंदिया येथे आलेले आहेत पावसाळ्यात लावतात. व्हिडिओ मॅडम. पाण्याची व्यवस्था नाही ना. बाकी तसं खाली राहतं. पाणी पाहिजे ना. मेन पाणी नाही होत. इकडे शेताची पाहणी करण्यासाठी बीडीओ मॅडम प्रतीक्षा बदाने मॅडम आणि आपले तलाठी सर रोशन मंजुलवार सर पाहणी करून जात आहेत. पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे मॅडमला हात धरू कारण मॅडमला जरा शेतामध्ये माहिती नसल्यामुळे मॅडमला जरा कपडीमुळे चढता येत नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. बिडी बिडी कोणती आहे. नाव काय याचं. गणेश देसाई बिडी. अच्छा. तर तुम्ही बघू शकता इथे आजीबाई आपल्या बिडी बनवत आहेत. अबे साले. बघू शकता तुम्ही बिड्यांचा व्यवसाय करत आहेत. हे आपल्या इकडे हिला गणेश बिडी किंवा मंजूर बिडी म्हणून ओळखले जाते. तर अलग अलग बिड्या आहेत. अलग अलग आहेत. हां ते बघू शकता. हे तंबाखू आहे ना. हो. हां तंबाखू. आणि हे पानं कशाचे आहेत. टेंबरूनचे. टेंबरुणीचे पानं आहेत हे. तर याचं हे बिड्या बनवत आहेत. सर हां हे मोहाची फुलं आहेत. तिथं वाळू घातलेली आहेत. सुकवले आहेत. वाळू झाल्यानंतर फर्मेंटिंग झाल्यानंतर ते बनवतात. अच्छा. तर याची दारू बनवतात मस्त देशी. टेंबुर्णीचे आहेत काय. आमच्या इकडे मजूर बिडी येते. गणेश बिडी गांधी. ते बघ ना किती मस्त वरी केली. सुंदर वाटतं. गावचं वातावरणच असं असतं. खूप सुंदर असं गावचं वातावरण. शेणाचा वास. रुको जरा
सबर करो. हे कशाचं आहे बा? हे काकडी आहे. हे नागिन काकडी आहे. आपल्या इकडे नसती सरासरी मराठवाड्यामध्ये. तुम्ही बघू शकता. हा कवळी आहे मस्तपैकी. नागिन काकडी अरे नाव कहना आहे. क्या चाहते हो? नुकसान होणारच ना पाऊस पडल्यानंतर कधी पण. अवकाळी पावसाने हा असं झालं. समोर आहेत तुम्हाला बघायचे आहेत तर टरबूज. इकडे काय झाले संपले आता. हा 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 तिकडे लावलेले आहेत का? खराब म्हणजे ते उन्हानं टेम्परेचर मुळे होतात ताई. अच्छा हे बघू शकता तुम्ही. टरबूजची शेती आहे आणि आपल्या तहसीलदार मॅडम आणि रोशन मुंदुलवार सर तलाठी गोंदिया सर्कल खाऊन पिऊन मस्त. टेन्शन नाही. बिल पास करायचे नाही काय नाही शेतकऱ्याचे. बघू शकता तुम्ही नुकसान झालेलं आहे कारण गरमीमुळे इथं टरबूज खराब झालेले आहेत. कॅमेरामॅन बजरंग कानडेच्या सोबत निखिल टेंभुर्णीकर. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे विदर्भातली शेती. इकडे छोटछोटाले शेतीचे तुकडे केले आहेत कारण की इथे जी जमीन आहे ती लेवल नाही आहे. आता इकडे बघू शकता तुम्ही. ही जमीन जी आहे वरी आहे आणि याच्यानंतर धुऱ्याच्या पलीकड खाली आहे. 2-3 फूट खाली आहे. त्याच्यामुळं त्यांनी धुरे बनवलेले आहेत म्हणजे अलीग अलग तुकडे बनवले आहेत. तर आपल्या इकडं कसं असतं आहे की डायरेक्ट एकराला धुरे असतात. तर इकडं तसं नसून तुम्ही बघू शकता छोटछोटाले तुकडे केलेले आहेत शेतीचे आणि त्यामध्ये अलग अलग ते पीक पण घेतात. जसं की फुलगोबी म्हणा, त्याच्यानंतर कलिंगड म्हणा, त्याच्यानंतर भात म्हणा तुम्ही. तर अशी ते घेतात पीक. तर तुम्ही बघू शकता मस्त वातावरण आहे. तर बघू आता पुढच्या नेक्स्ट रीलमध्ये पुढचं दाखवतो. हे बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचा बंगला. और अभी तो रुको, कशा प्रकारे क्लाइमैक्स अभी बाकी है. पायऱ्या आहेत जाण्यासाठी वरी. मच्छरदाणी आहे वरी. मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये बनवलंय मस्तपैकी त्यांनी. हे तुम्ही बघू शकता आपले टरबूज. हे टरबूजची शेती आहे. टरबूज लावलेले आहेत तुम्ही बघू शकता. पडलेले आहेत जागोजागी. बाय बाय टाटा गुड बाय गया.